नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनडा बँकेमध्ये एकूण 3000 जागेसाठी भरती निघालेली आहे आणि यापैकी 200 जागा ह्या महाराष्ट्रामधील आहे। या जाहिरातीमधील आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉइन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंटबद्दल, ॲडमिट कार्डबद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, तुम्हाला हा PDF वाचायचा असेल पुन्हा एकदा तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा PDF भेटून जाईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुन्हा एकदा PDF वाचून घेऊ शकता। तर आता बघूया मित्रांनो, कॅनडा बँकेमध्ये 3000 जागेची भरती जी कशा पद्धतीने निघालेली आहे, त्याची लास्ट डेट काय आहे, फीस किती असणार आहे, पात्रता काय दिली आहे, त्या सर्व गोष्टीची माहिती। कॅनडा बँकेमध्ये जी भरती निघालेली आहे ती तुम्हाला अप्रेंटिसशिप करण्यासाठी निघालेली आहे। या ज्या महाराष्ट्रातील 200 जागा आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील पण जागा आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच अप्रेंटिसशिप करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे। तर आता बघूया यासाठी पात्रता काय सांगितली आहे आणि तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची असेल तर अर्ज तुम्ही कशा पद्धतीने करू शकता। तर बघा मित्रांनो, कॅनडा बँकेमध्ये ही भरती निघालेली आहे। टोटल ज्या यांच्या ब्रँचेस आहेत 9600, यामध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप करावी लागेल। तर मित्रांनो, अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ती 18 सप्टेंबर 2024 पासून झालेली आहे आणि याची अंतिम तारीख आहे 4 ऑक्टोबर 2024। टोटल जागा आहेत 3000 आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये 200 जागा आहेत आणि त्यासोबत 200 जागेचं कास्ट वाईज विवरण या तक्त्यामध्ये देण्यात आले आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। यामध्ये हँडिकॅप विद्यार्थी देखील आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। यामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये 200 जागा आहेत, त्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत याचं विवरण या ठिकाणी देण्यात आले आहे। आता बघा, अहमदनगरमध्ये 6 जागा, अकोल्यामध्ये 3 जागा आहेत, अमरावतीमध्ये 2 जागा आहेत, भंडारामध्ये 4 जागा आहेत, बीडमध्ये 1 जागा आहे, बुलढाणामध्ये 2 जागा आहेत, चंद्रपूरमध्ये 1 जागा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 जागा आहेत, धाराशिवमध्ये 2 जागा आहेत, धुळेमध्ये 2 जागा आहेत, गोंदियामध्ये 2, हिंगोलीमध्ये 1, जळगावमध्ये 2, जालनामध्ये 3, कोल्हापूरमध्ये 5, लातूरमध्ये 1, मुंबई 16, मुंबई सबर्बन 23, नागपूर 16, नांदेड 1, नंदुरबार 1, नाशिक 10, पालघर 7, परभणी 1, पुणे 31, रायगड 8, रत्नागिरी 4, सांगली 2, सातारा 5, सिंधुदुर्ग 4, सोलापूर 4, ठाणे 23, वाशिम 2, वर्धा 2, वाशिम 1 आणि यवतमाळ 1, अशा 200 जागेचं या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सीचं तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत त्या पाहून घेऊ शकता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप करण्यासाठी संधी या ठिकाणी मिळत आहे। तर आता मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा जी ठरवण्यात आलेली आहे ती 1 सप्टेंबर 2024 नुसार ठरवण्यात आलेली आहे। 20 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी ही वयोमर्यादा असणार आहे। SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष अधिक आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्ष अधिक आणि त्यासोबतच हँडिकॅप विद्यार्थी जे आहेत त्यांना 10 वर्ष अधिक असणार आहे। पात्रता देण्यात आलेली आहे ती म्हणजे ग्रॅज्युएशन, कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो। आता यासाठी एक्झाम शुल्क आहे ते SC ST आणि PWBD जे विद्यार्थी आहेत त्यांना फीस माफ असणार आहे आणि ओपन OBC EWS कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये फीस असणार आहे। ही जी फीस आहे तुम्ही ऑनलाईन द्वारे भरू शकता। तर आता याचा जो अप्रेंटिसशिप पिरियड जो आहे तो किती वर्षाचा असणार आहे, तर 1 वर्षाचा असणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट। आणि या ठिकाणी तुम्हाला 15,000 रुपये प्रति महिना स्टॅप फंड मिळणार आहे आणि यामध्ये तुमची जी नियुक्ती आहे ती मेरिट लिस्ट नुसार केल्या जाणार आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि याची शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2024। तर आता या जाहिरातीचा PDF जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।